अशोक खराचे नवनवे कारनामे आता सध्या समोर येत आहेत। बंधू खरात हा नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा, नकली साप खरा असल्याचा भासवायचा। बंधूबाबा खरात बाबत जासूद यांनी एक किस्सा सांगितलाय। भोंदू खरात नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा। भोंदू खरात रिमोटवर चालणारा 15 फुटांचा साप दाखवायचा। भोंदू खरात प्लास्टिकच्या पाईपमध्ये हवा भरून एक यंत्र बसवायचा, नकली साप खरा असल्याचा भासवायचा। पोलिसांनी खराच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप जप्त केलाय। या संदर्भात खराच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी नकली सापाचा किस्सा सांगितला। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही गडबडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई। बंधू खरातच्या विरोधामध्ये आतापर्यंत 8 गुन्हे दाखल। बंधू खरात प्रकरणातील अज्ञात तक्रारदारासोबत TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा संवाद। खरातने खोट्या विधी दाखवून जासूदला 5 कोटींना फसवलं। नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा, अज्ञात तक्रारदाराचा दावा। बंधूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना। खरातच्या फार्म हाऊसवर 31 काडतुसं जप्त। त्याने 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू। स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास बोंदू गावातून अंडी चोरून विकत होता। गावकऱ्यांनी सांगितले किस्से, तर कहांडळवाडी या ठिकाणी ग्रामस्थांकडनं खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचे एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी। यही तो नहीं ताज का राज। शीतल म्हात्रेंकडनं सवाल उपस्थित, तर ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल, म्हात्रेंचा इशारा। शीतल म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कोणी व्हायरल केला? ओरिजिनल व्हिडिओ सापडला का? सुषमा अंधारे यांचा खोचक सवाल, तर बात निकली तो दूर तलक जाएगी। ताज का राजवरून अंधारेंचा निशाणा। संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचे नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा सवाल, तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो। ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली। संजय राऊतांनी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं। मी बैठकीमध्ये नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आखाती देशामधील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार। उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीमध्ये नसतील। LPG वाहू अपोलो ओशन जहाज हे नवीन मंगळुरू बंदरामध्ये दाखल। जहाजामध्ये 16,000 मेट्रिक टन इतका इंधन साठा। इराणकडनं भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली। भारत, रशिया, इराक, चीन आणि पाकिस्तानला मोठा दिलासा। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती। अमेरिकेचा शांततेचा प्रस्ताव इराणने फेटाळला। युद्ध संपवण्यासाठी नुकसान भरपाईसह इराणच्या 5 अटी। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत युद्ध सुरू ठेवणार इराणची भूमिका। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकन सैन्याचं मोठं नुकसान। युद्धामध्ये 300 अमेरिकी सैनिक जखमी। 10 सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडनं रॉकेल वाटपाचा निर्णय। प्रतिकुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर केरोसिन मिळणार। पेट्रोलियम कंपन्यांकडनं दुपारनंतर बुकिंगला ब्रेक। दुपारी 3 वाजेच्या आधी पैसे भरल्यावरच डीलर्सना पेट्रोल मिळणार। तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे पंपावर इंधन टंचाई। नागपूरच्या पुद्दारेश्वर राम मंदिरात उत्सवमूर्ती रथात विराजमान। मुख्यमंत्री फडणवीसांनी ओढला रामरथ। शोभायात्रेमध्ये रामनामाच्या जयघोषात नागपूर नगरी दुमदुमली। देशभरात आज रामनवमीचा उत्साह। अयोध्येसह नाशिक, शिर्डी, मुंबई, नागपूर, शेगाव, पुण्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त।
नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. भोंदू अशोक खराचे नवनवे कारनामे आता सध्या समोर येत आहेत. भोंदू खरात हा नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा, नकली साप खरा असल्याचा भासवायचा. भोंदूबाबा खरात बाबत जासूद यांनी एक किस्सा सांगितलाय. भोंदू खरात नकली साप म्हणून प्लास्टिकचा पाईप अंधारामध्ये दाखवायचा. भोंदू खरात रिमोटवर चालणारा 15 फुटांचा साप दाखवायचा. भोंदू खरात प्लास्टिकच्या पाईपमध्ये हवा भरून एक यंत्र बसवायचा, नकली साप खरा असल्याचा भासवायचा. पोलिसांनी खराच्या गोडाऊनमधून 15 फुटांचा प्लास्टिकचा पाईप जप्त केलाय. या संदर्भात खराच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी नकली सापाचा किस्सा सांगितला. खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातामध्ये दिलेले तांदूळ खाली पडू देऊ नका असं सांगायचा. तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल असं खरात सांगायचा. भीती घातल्यानं लोक घाबरून जायचे आणि हातात ते तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. त्यानंतर मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवर चालणाऱ्या नकली सापाला पुढ्यात आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यानं भक्तांना नीट काही दिसत नसायचं. घाबरलेल्या अवस्थेमध्ये भक्त असल्यानं ते हातातले तांदूळ सांभाळत एकाच ठिकाणी थांबून राहायचे. नकली साप पुढ्यात आला की मागे उभे राहा असा सांगायचा आणि नकली साप घालवायचा. खरात सापाला काळी पट्टी बांधून त्याचा फणा दिसेल अशी व्यवस्था आधीच करून ठेवायचा. तर TV9 मराठीच्या प्रतिनिधीनं या प्रकरणातील एका अज्ञात तक्रारदारासोबत संवाद साधलाय. नकली सापासंदर्भात काय सांगितलं ते ऐकूयात. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासूदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होता जासूदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या काढून झाल्यावरती. अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुणे जी माणसं आहेत, म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा साप आला तर घाबरायला, बरोबर आहे. हा, साप आल्यावर कोणी घाबरतो, पण दिवसा साप बघणं आणि रात्री साप बघण्यामध्ये फरक आहे. बरोबर. दिवसाचा साप बघितला, दिवसाच्या 12 वाजताच्या 2 वाजताच्या उजेडामध्ये बघितला तर त्या सापाची आपण मुवमेंट सांगू शकतो. रिमोटचा आहे, प्लास्टिकचा आहे, काय आहे. जासूदांनी सांगितलंय, पण तरी सुद्धा म्हणजे साप आणायचा, साप उभा करायचा. आता शक्ती आलेली आहे, आता तुझे काय प्रश्न असतील तर विचार. मग त्यांचा प्रश्न असायचा, माझ्या आजोबांची तब्येत ठीक राहून दे, आमचं सगळं व्यवस्थित होऊन दे, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे, हेच प्रश्न, बाकी काय. आणि त्याचा हा गैरफायदा घ्यायचा, नंतर त्याच्यातून पैसे उकळायचा. तर भोंदू खरातचं ओकस कार्यालय आता SIT कडनं सील करण्यात आलंय. SIT सोबत फॉरेन्सिकची टीम सुद्धा ओकस कार्यालयामध्ये दाखल झाली आहे. तर भोंदू खरातचं ओकस कार्यालय SIT कडनं सील करण्यात आलेलं आहे. तर याच कार्यालयामध्ये महिलांचं शोषण देखील खरातनं केलेलं होतं. आता हे कार्यालयच SIT कडनं सील करण्यात आलेलं आहे. भोंदू खरातच्या शिवनिका संस्थानाचा बँक अकाउंट देखील सील करण्यात आले. भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडनं मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं आणि दुकानं यांची देखील चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. भोंदूबाबा खरातशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्यांचा तपास SITच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरातची राज्यातील मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. नोंदणी महानिरीक्षकांकडून SITनं खरात संदर्भात माहिती मागवली. कुटुंबातील सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी होणार आहे. अशोक खरातच्या कुटुंबाच्या सर्व संपत्तीची माहिती बाहेर येणार आहे. खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय. कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानं यांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधींची आर्थिक संपत्ती उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचा तपास होणार आहे. राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड झालंय. खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघड झालंय.
चौकशीत खराच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या 21 पैकी 5 काडतुसांचा वापर झाल्याचं समोर आलं. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला याचा तपास यंत्रणेकडून शोध घेतला जातोय. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासात नवं वळण पाहायला मिळतंय. आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिक रोड परिसरातील एक सराफा व्यापारीही पोलिसांच्या रडारवर आहे. संबंधित सराफा व्यापाऱ्याकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे. मोंदूबाबानं सिन्नरच्या वावीमधील वैजेश्वर मंदिर पाडण्याचाही घाट घातला होता. मंदिराची शक्ती संपल्याचा खरातनं दावा केला होता. गावकऱ्यांना खरातनं मंदिर पाडण्याचा सल्ला दिला होता. गावकऱ्यांनी मात्र वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार दिला. तर रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात पक्षामध्ये आता एकमत झालंय. मंगळवारी देवगिरीवरील बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झालेली आहे. चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदारांनी बैठकीमध्ये केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याबाबत एकमत. मंगळवारी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा. बैठकीत राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आमदारांनी केली. मोंदूबाबा खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागत असल्याचं बैठकीत आमदारांचं म्हणणं होतं. त्यामुळे चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेणं गरजेचं असल्याचं आमदारांनी म्हटलंय. चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय आता पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कोर्टात. तर राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील असं रोहित पवार म्हणाले. प्रदेशाध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यामुळे सुनेत्रा पवारांना निर्णय घ्यावा लागेल असं रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेतील असं रोहित पवारांनी म्हटलंय. चाकणकर यांनी महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला या सगळ्या खरात प्रकरणामध्ये. आता मात्र महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी होते. परंतु इतकं प्रोटेक्ट केलं जातं. कुठलाही निर्णय घेण्याआधी प्रदेश अध्यक्ष काय निर्णय घेतात याच्याकडे बघावं लागतं. आता प्रदेश अध्यक्ष कदाचित निर्णय तो पुढे ढकलत असावेत. आता जर प्रदेश अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी इच्छुकच नसतील तर मग देशाच्या अध्यक्षाला म्हणजे सुनेत्रा काकींना काय ना काहीतरी स्वतःहून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. पण तो लवकर घेतील का नाही घेतील शेवटी काकींवर आहे. पण मला असं वाटतं की पुढच्या 3 दिवसामध्ये नक्कीच लोकांना अपेक्षित, कार्यकर्त्यांना अपेक्षित, आमदारांना अपेक्षित असा निर्णय 100% झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सहआरोपी करून चौकशी करा अशी मागणी आशा मिरगे यांनी केली. खरातचे वडील वारले तेव्हा शोकाकुल म्हणून चाकणकर यांचं नाव पत्रिकेवर होतं असं आशा मिरगे यांनी म्हटलं. खरातला 1.5 कोटी दिले तेव्हा मंत्रालयामध्ये कोण घेऊन गेलं असा सवाल आशा मिरगे यांनी केला. महिला आयोगाच्या माजी सदस्य असलेल्या आशा मिरगे यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय. राज्य महिला आयोग या एका मोठ्या एजन्सीचा जे महिलांना न्याय देण्यासाठी 1993 पासून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र पवार यांनी जी कमिशन आयोग स्थापन केलं त्याची सगळी गरिमा, त्याचं सगळं महत्व, त्याची सगळी विश्वासार्हता ही या एका प्रकरणामुळे धुळीस मिळालेली आहे. रुपालीताई चाकणकर यांचं काय तर यांचा पाय अजून खोलात रुतत आहे. त्या कितीही म्हणो की बाबा मला काय माहित, त्यांना मी गुरु मानलं होतं, नंतर हा माणूस कसा वागणार असं कसं कळणार आहे, नंतरचा काय प्रश्न आहे. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही त्यांना कनेक्टेडच होतात 100%. सुषमा अंधारे म्हणतात, रुपाली ठोंबरे म्हणतात, अंजली दमानिया म्हणतात, त्याप्रमाणे सह आरोपी करून त्याच SIT मार्फत त्यांची चौकशी जर केली तर आता जे तुम्हाला हिमनगाचं टोक दिसलाय तर ते पाण्याखाली काय आहे हे पण तुम्हाला दिसेल असं मला वाटतं.
मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी हा गंभीर आरोप केला. त्यांचा रोग नेमका कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झालाय. ताज का राज फुटला तर त्यांच्या तोंडचं पाणी पळेल असं म्हात्रे म्हणाले. दरम्यान सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यालाच धरून मी एक ट्विट केलं की हा ताज का राज म्हणजे नक्की काय आहे. तर याचं कनेक्शन कुठेतरी खरात फाईल्स यांच्याशी आहे. खरातांना त्यांच्या फार्म हाऊसवर जे काही पाण्याची जोडणी दिली गेली, ही जोडणी कुणाच्या सांगण्यावरून दिली गेली, ह्याच्यासाठी कुठे बैठक झाली, या बैठकीला कोण कोण उपस्थित होती, ही बैठक कोणी आयोजित केली होती, या संदर्भातल्या काही गोष्टी माहिती आम्ही ऐकून आहोत. तर याच्याबद्दल खरं नक्की काय आहे हे कळावं म्हणूनच हे ट्विट केलं गेलं होतं. मॅडमच्या आग्रहाखातर ही पाण्याची लाईन जोडणी केली. इशारा नेमका कुणाकडे तुमचा? तर मातोश्रीच्या मॅडम कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगायला नको, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. पण म्हात्रे जर लिमिट क्रॉस करत असतील तर म्हात्रेंना त्यांची जागा दाखवावी लागेल. म्हात्रेंनी या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कुणी व्हायरल केला तो व्हिडिओ एकदा त्यांनी सांगितला पाहिजे. ज्या राज सुर्वे नावाच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ओरिजिनल, कारण म्हात्रे काय म्हणाल्या की माझा व्हिडिओ फेक आहे. म्हणला ओरिजिनल व्हिडिओ दाखवा. आताही पुन्हा एकदा म्हणते म्हात्रे ओरिजिनल व्हिडिओ दाखवा कोणता आहे तो. आणि ज्या राज सुर्वेच्या अकाउंटवरून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो राज सुर्वे नेमका कोण आहे तेही एकदा सांगा. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. मला बोलायला भाग पाडू नका. याविषयी शिवसेनेनं भूमिका स्पष्ट केली आहे की ज्यांनी कोणी हा आदेश दिला असेल, ज्यांनी कोणी विनंती केली असेल, त्याचा निश्चित अर्ज असेल, त्याची चौकशी करा. चौकशी करायला काहीच अडचण नाही आहे. पाणी देणं आणि हे अशा पद्धतीनं काम करणं याच्यात फरक आहे, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. प्रबोधनकार यांच्या संस्कारातून आपण चालतो. त्यांनी अशा बुवाबाजीवर, कर्मकांडावर सातत्यानं प्रहार केलेले आणि ठाकरे त्याच्यातले नाही, एवढं तुम्हाला 100% सांगतो. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी पोलीस मुख्यालयामध्ये पुन्हा कामकाज सुरू केलेलं आहे. सातारा झडपी राड्यानंतर तुषार दोशी चर्चेत आले होते. अधिवेशनामध्ये शंभूराज देसाईंकडनं तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी देखील झाली होती. स्वतः उपसभापती नीलम गोरेंनी निलंबनाचे आदेशही दिले होते. मात्र सभापती राम शिंदेनी चौकशी करून कारवाई केली जाईल असा निर्णय दिला. त्यानंतर तुषार दोशींवर निलंबनाची कारवाई झाली नसून ते आता पुन्हा कामावर रुजू झाल्याचं दिसून येतंय. तुषार दोशी यांच्यावर गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया. मला वाटतं अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आता हा विषय चाललेला आहे. माननीय शिंदे साहेब आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, या विषयावर बोललेले आहेत, भेटलेले आहेत. हे झाल्यावर 2-3 दिवस आम्ही कसं सभागृह व्यवस्थित चालवलं, तुम्ही कॅबिनेटमध्ये सगळे आम्ही सोबत होतो, अगदी सगळ्यांचे सल्ला मजुरी सभागृह चाललं, आपण हे बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्या कुठेही ताणतणाव नाही आहे. निश्चित ह्या विषयावर तर बहुधा तोडगा निघालेला आहे. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीचा अहवाल सादर झालेला आहे. खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचा थेट उल्लेख कुठेही नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली. तपासामध्ये आणखी कुणाचा सहभाग आढळल्यास कारवाई करावी असं समितीनं म्हटलंय. खारगे समितीच्या अहवालात काय? खारगे समितीच्या अहवालात कुणालाही क्लीन चिट नाही, मात्र कारवाईची टांगती तलवार. नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचं समितीचं मत. सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू, तहसीलदार सूर्यकांत येवलेंना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाईची शिफारस. उद्योग विभागाची एनओसी ऐवजी इरादापत्र जोडल्याची कृती नियमबाह्य. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क न करता इरादापत्र देणं ही उद्योग विभागाची चूक. पार्थ पवार त्याच्यात तितकेच दोषी आहेत. किंबहुना दिग्विजय पाटील हे फक्त एक्झिक्युशन करत होते. 1% भागीदारी आहे त्यांची कंपनीत. त्यामुळे 99% जे भागीदार आहेत पार्थ पवार, त्यांच्यावर हे सरळ सरळ ओढलेले ताशेरे आहेत. ते सौम्य भाषेत त्यांना ओढायला लागतात म्हणून ते सौम्य भाषेत आहेत. पण जसं मी म्हटलं होतं, कोणी त्यांना क्लीन चिट देऊ शकतच नाही. हा फॅक्ट आहे आणि आता हे समोर आले. तर देशाकडे पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. कोणीही रांगा लावू नयेत, मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं. इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. महाराष्ट्रातल्या
तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरामध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात. आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी गर्दी केली आहे. तर नागपुरात देखील काही पेट्रोल पंपांवर फक्त डिझेल मिळते. सीएनजी पंप बंद ठेवण्यात आलाय. नाशिकमध्ये काही पंपावर पहाटेपासून पेट्रोलसाठी वाहन चालकांनी गर्दी केली, तर अनेक पंपावर पेट्रोलच संपल्याने गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मर्यादित पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. नागपुरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा संपला, डिझेल मिळते. पुरवठा नसल्यानं रहाटे कॉलनी चौकातील पंपावर पेट्रोल आणि सीएनजी गॅस संपले. नागपुरात तिसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपावर गर्दी कायम आहे. पेट्रोल टंचाईच्या भीतीने लोकांनी पंपावर गर्दी केली. तर नागपुरात पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अमरावती शहरात रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पेट्रोल संपणार या अफवेने नागरिकांनी गर्दी केली. तर इरविन चौकातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहरातील क्रांती चौकात असलेल्या एचपीच्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली. आज अपोलो ओशन नवीन मंगळूर बंदरामध्ये आता दाखल झालेला आहे. 17,600 मेट्रिक टन एलपीजी घेऊन अपोलो ओशन भारतामध्ये दाखल झाले. पश्चिम आशियामधील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच या जहाजाच्या आगमनाने एक मोठा दिलासा मिळालाय. आणखी एक महत्त्वाची बातमी, इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. इराणच्या नौदलाचे प्रमुख अलीरेझा तंगसिरी यांचा मृत्यू झालाय. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदल विभागाचं नेतृत्व ते करत होते. तंगसिरी बंदर अब्बास या शहरामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं वृत्त आहे. मात्र इराणकडनं या वृत्ताला मात्र दुजोरा मिळाला नाही. या बातमी